नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आजची रांगोळी खूपच सोपी की रोज दारासमोर तुम्ही सहज काढू शकता. आधी तर आपल्याला पांढऱ्या रांगोळीचे एक एक डाग चौकोनमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यावरच आपल्याला पुन्हा ब्राऊन कलर घालून सर्कल तयार करून घ्यायचे. शेड येण्यासाठी मुद्दाम त्यावर खाली पांढरा कलर आणि ब्राऊन कलर घातला आहे. आता जे आपण सर्कल तयार करतो त्याच्या अवतीभोवती आपल्याला एक एक लाईन ओढून चौकोन तयार करून घ्यायचा. तर लाईनच्याच ओढ आपल्याला 5 डॉट इथं ठेवायचे. एक मोठा आणि 2-2 डॉट खाली ठेवायचे. असे प्रत्येक लाईननुसार आपल्याला डॉट तयार करून घ्यायचे. चमच्याच्याच मदतीने थोडंसं खाली ओढून अशी फुलांची डिझाईन इथं तयार करून घ्यायची. आता मधोमध सेंटरला बांगडी ठेवायची. बांगडीच्याच अवतीभोवती आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा एक एक टिपका ठेवून द्यायचे आणि बोटाच्याच मध्ये थोडंसं त्याला वरच्या साईडनं प्रेस करून घ्यायचे. पुन्हा आपल्याला बांगडी ठेवून त्यावर ब्राऊन कलर घालायचा आणि बोटाच्याच मदतीने असं फुल तयार करून घ्यायचं. असं करत पुन्हा आपल्याला त्यामध्ये पांढरा कलर घालून नंतर आतमध्ये पुन्हा ब्राऊन कलर घालून अशी फुलांची डिझाईन तयार करून घ्यायची. आता जे आपण सर्कल तयार केले होते त्याच्याचवर आपल्याला 3-3 टिपके पांढऱ्या रांगोळीचे ठेवून द्यायचे. अगरबत्तीचे काळे किंवा माचीच्या काळीनं आपल्याला आतमध्ये ओढून असे तुरे तयार करून घ्यायचे. अगदी झटपट होणारी ही रांगोळी डिझाईन सहज तुम्ही दारासमोर तुम्ही काढू शकता. मला जमली म्हणजे नक्कीच तुम्हालाही जमेल. आता जे आपण तुरे तयार केले ते लाईनच्या वरतीच आपल्याला मधोमध पुन्हा पांढऱ्या कलरचा टिपका ठेवायचा आणि त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू घालून घ्यायचं. हळदी कुंकू घाला किंवा इतर कुठलाही कलर तुम्ही घालू शकता. मस्त आपली रांगोळी डिझाईन इथं तयार झाली. तुम्हाला माझी रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.